विकास मंडळ व रायगड जिल्हा कुस्ती असोसिएशन आयोजित परेश ठाकूर पनवेल केसरी 2024 कुस्ती जल्लोष उत्साहात साजरा करण्यात आला। पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी विविध सामाजिक उपक्रम दिवसभर राबविले। कामोटे ते भव्य जंगी कुस्त्यांचे सामने परेश ठाकूर पनवेल केसरी 2024 या भव्य जंगी कुस्ती सामन्याचे आयोजन केल्यामुळे हजारो प्रेक्षकांनी सुप्रसिद्ध कुस्ती पैलवान देवा थापा व नवीन चव्हाण व आलेल्या पैलवानाची कुस्ती पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती। श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने सहभाग घेणाऱ्या सर्व खेळाडू व विविध खेळातील खेळाडूंना लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर व सत्कारमूर्ती परेश ठाकूर यांच्या हस्ते बक्षिसे व प्रमाणपत्र देण्यात आले। व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या ठाकूर कुटुंबीय, कार्यकर्ते व चाहत्यांच्या उपस्थितीत परेश ठाकूर यांचा अभिष्ट चिंतन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। यात विविध सामाजिक संस्था, राजकीय, शैक्षणिक, कला व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सभागृह नेते परेश ठाकूर यांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती। या कार्यक्रमाचे आयोजक भाजपचे युवा नेते हॅप्पी सिंग व विकास घरत यांनी कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडल्यामुळे सर्व नागरिकांचे आभार व्यक्त केले। वार्तांकन ब्युरो रिपोर्ट कामोठे। पनवेलमध्ये सामने प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मोठमोठी बक्षीस येऊन इथं आज संघटनेचे अध्यक्ष सुद्धा आलेले आहेत। रायगड जिल्ह्यामध्ये विविध अलिबाग पासून मुरुड पासून सर्व ठिकाणचे कुस्तीपटू इथे आलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात मोठमोठी बक्षीस घेऊन आता इथे सामने होत आहेत। त्याच्यामुळे एक अतिशय अशी ती संधी मिळालेली आहे आणि लोकांनी सुद्धा इतकं प्रचंड प्रेम दाखवलेले आहे की भविष्य काळामध्ये कुस्ती करता इथं नक्कीच चांगला स्कोप मिळणार आहे आणि त्या दृष्टीनं आमचे अध्यक्ष योगेश दोडके, महाराष्ट्राचे कुस्ती हिंद केसरी, तर ते इथे आल्या त्यांनी तिथे घेतल्या कारणानं परेश ठाकूरांच्या वाढदिवसानिमित्तानं प्रचंड मोठ्या उत्साहाने सामने भरवले जात आहेत। परेश ठाकूर यांचा 46वा वाढदिवस साजरा होत आहे आणि त्यांनी खेळाच्या बरोबर दिलाय। आज आता भावी काळामध्ये पनवेलमध्ये कबड्डी, बॅडमिंटन विविध प्रकारचे खेळ खेळवले जातात, त्यात कुस्तीचं सुद्धा होईल खेळाच्या दृष्टीने जितके जागरूक असतात त्यामध्ये आपल्या पनवेलच्या महापालिकेच्या सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि रायगड जिल्हा कुस्ती असोसिएशन यांच्या वतीनं आज या कामोठ्यामध्ये कुस्त्यांच्या जंगली सामने आयोजन करण्यात आलेले आहे। या आयोजनामध्ये महाराष्ट्रभरातून आणि देशातून वेगवेगळ्या पद्धतीचे मल्ल आले, पुरुष आले, महिला आल्या आणि त्यांनी आपल्या उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन या ठिकाणी केलं। त्या सर्व मल्लांचं मी मंडळाच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतो। ज्या आमच्या सर्व सहकार्यांनी युवा मोर्चाचे सहकारी असतील, वेगवेगळ्या संस्थांचे पदाधिकारी असतील, विशेषत्वानं कामोठ्याचे आमचे भारतीय जनता पार्टीचे सर्व सहकारी यांनी, हॅप्पी सिंग आणि सर्व सहकार्यांनी, महेश पेत्तर त्यांच्या सर्व सहकार्यांनी ही स्पर्धा यशस्वी व्हावी यासाठी प्रयत्न केले। रायगड जिल्हा कुस्ती असोसिएशनचे आमचे सर्व बळीराम पाटील आहेत किंवा त्यांच्यावर सर्व सहकारी आहेत, यांनी मिळून ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले। जे कामोठ्यामध्ये राहणारे आमचे कुस्तीशी निगडीत असणारे हे आमचे पश्चिम महाराष्ट्रातले या कामोठ्यात राहणारे, कळंबोली आणि परिसरात राहणारे आमचे सर्व कुस्तीचे शौकीन, दर्दी अशी सर्व आमचे सर्व सहकारी ज्यांनी आयोजनात सहकार्य केलं त्या सगळ्यांचंच मी मनापासून अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो आणि त्या सर्वांमुळे आज कुस्ती इथं रुजायला या सामन्यांची मदत होईल। येणाऱ्या कालावधीमध्ये पनवेल महापालिकेचं संकुल लवकरात लवकर उभं करण्याच्या दृष्टिकोनातून परेश ठाकूर प्रयत्नशील आहेत। लवकरात लवकर ते उभं राहील आणि इथे वर्षाचे 365 दिवस कुस्ती अनुभवली जाईल, खेळली जाईल यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करणार। कामोठा, कळंबोली या ठिकाणी कुस्तीचं एखादं संकुल महापालिकेच्या माध्यमातून उभं राहील, तसं महापालिकेच्या हद्दीबाहेर
उलवा मध्ये त्या ठिकाणी कुस्तीसाठी एक संकुल उभं करण्यासाठी रामशेठ ठाकूर साहेबांनी जागा प्रस्तावित केलेली आहे। या अनुषंगानं लवकरच आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली या कामाला देखील सुरुवात करणार। आपल्या परेश ठाकूर हे सातत्यानं त्यांच्यावरती आलेली जबाबदारी यशस्वी करण्यासाठी झोकून देऊन काम करत असतात आणि त्याच्यामुळे अनेक जणांचे ते चहेते झालेले आहेत। त्यांच्या या कार्यामुळे अनेकांना उत्स्फूर्तपणानं आपापल्या क्षेत्रामध्ये कला क्षेत्र असू दे, क्रीडा क्षेत्र असू दे, सांस्कृतिक असू दे, राजकीय क्षेत्र असू दे, काम करण्याची प्रेरणा मिळत राहते। त्यामुळे त्यांनी याच पद्धतीनं काम करत राहावं आणि अनेकांसाठी प्रेरणास्त्रोत बनावं असं माझ्या शुभेच्छा। 18 मे 2024 या कामठ्यामध्ये कुस्तींचे सामने हे आयोजित करण्यात आलेले आहेत। रामशेठ ठाकूर विकास मंडळ, रायगड जिल्हा कुस्तीगीर संघ, रायगड जिल्हा कुस्ती संघटना, ह्या दोन्ही कुस्तीच्या रायगड जिल्ह्यातील संघटना त्या सोबतीने हॅपी सिंग, विकास घरत, रायगड जिल्हा युवा मोर्चा, कामोठा शहर, ह्या सर्वांच्या माध्यमातून या इथे हे जे संघ हे सामने हे आयोजित करण्यात आलेले आहेत। खरोखर या सामने बघण्याच्या निमित्ताने सुद्धा कामोठेकरांचा इथे मोठ्या प्रमाणामध्ये असा या इथे गर्दी झालेली आहे। कुस्तीला एक चांगला इथे असा समजा पाठिंबा भेटावा आणि कुस्ती आणि कुस्तीच्या निमित्ताने क्रीडा क्षेत्राबद्दलचं एक चांगलं असं मत या कामोठे पर्यायाने पनवेलमध्ये या तयार व्हावं आणि त्याच्यामुळे येथील युवकांची एक चांगली पिढी घडावी अशा प्रकारचा मनोदय माननीय आमदार प्रशांत ठाकूर यांनी नेहमीच व्यक्त केलेला होता आणि त्यांनी मला दिलेली जबाबदारी त्याच्यामुळे मला या इथे हे सामने हे आयोजित करता आलेले आहेत आणि त्या सर्वांसाठी आपण सर्व पत्रकार मंडळी, त्या सोबतीने सर्व नागरिक, सर्व संघटना यांनी सुद्धा हे सामने यशस्वी व्हावेत यासाठी जे प्रयत्न केलेले आहेत खरोखर अत्यंत महत्त्वाचे असे हे प्रयत्न होते आणि आपल्या सर्वांच्यामुळेच या इथे सर्व उपस्थित झालेले आहेत। या इथे सर्वजणांनी इथे चांगल्या प्रकारे गर्दी केलेली आहे आणि त्यामधूनच नवीन कुस्तीपटू असतात आणि त्याचबरोबर पालक वर्ग असतो, त्यांना मग कुस्तीकडे येण्याबद्दल आणि त्याचप्रमाणे क्रीडा क्षेत्राबद्दल जिव्हाळा हा निर्माण होतो। त्याच सोबतीने माननीय रामशेठ ठाकूर साहेब, माननीय आमदार प्रशांत ठाकूर यांनी मला आतापर्यंत ज्या विविध अशा संधी मला दिल्या, मला एक वाहक म्हणून जी भूमिका मला बजावण्याची मला जी संधी ही सर्वांमुळे प्राप्त होऊ शकली, त्यामुळेच मला विविध प्रकारचं असे मला सांगता या इथे शिकायला भरपूर काही मिळालं आणि त्याचा उपयोग, त्याचा फायदा हा या पनवेल क्षेत्राला व्हावा यासाठी मी सर्व आमचे युवक सहकारी यांच्यासोबत नेहमीच करत असतो। आम्हाला आमचे अनिल भगतजी असतील, त्या सोबतीने प्रवीण पाटील जी असतील, रविशेठ पाटील असतील, रवींद्र जोशी असतील आणि त्याच सोबतीने नितीन पाटीलजी, अविनाश कोळीजी, या सर्वांचं मला नेहमी सहकार्य लाभलेलं आहे आणि त्यामुळे सर्वांपर्यंत सर्व जनतेपर्यंत पोहोचता येणं आणि त्याचबरोबर जनतेची कामं व्हावीत, या पनवेल शहराचा विकास व्हावा यासाठी नेहमीच प्रयत्न केलेले आहेत आणि त्याचाच एक छोटासा भाग म्हणून सांगता आज या इथे सर्वजण येऊन मला ज्या प्रकारे मला शुभेच्छा देत आहेत, मी सर्वांचं खरोखर मी आभार व्यक्त करतो। आज या ठिकाणी मोठे कुस्ती या ठिकाणी होणार आहेत आणि कुस्ती बघण्यासाठी या ठिकाणी सर्व प्रेक्षक आलेले आहेत, परंतु या ठिकाणी थापा या ठिकाणी येणार आहे खेळण्यासाठी, तर नक्की काय सांगा? माननीय कुस्तीपटू श्री थापा यांनी या सामन्यांना येण्याचं म्हणून त्यांनी कबूल केलेलं आहे। खरोखरच त्यांचं नाव हे कुस्ती क्षेत्रामध्ये मोठं असं झालेलं आहे। कुस्ती क्षेत्राबद्दल एक पालक वर्गामध्ये आणि इतरांमध्ये एक गैरसमज आहे की हा एक अतिशय नियम नसलेला बेभरोशाचा असा हा खेळ आहे। तर मग या खेळाच्या निमित्ताने या इथे आपण पाहत आहोत की इथे दुपारपासून किमान या इथे 150 तरी सांगता कुस्त्या झालेल्या आहेत, कोणालाही एकालाही इथे दुखापत झालेली नाहीये। म्हणजेच याचा अर्थ हा खेळ हा जर शिस्तीने खेळला गेला तर याच्यामध्ये दुखापती कमी असतात आणि त्याचबरोबर मान्य श्री थापा यांची खेळण्याची जी शैली आहे त्याच्यामुळे या इथे कुस्ती आणि पर्यायाने क्रीडा क्षेत्राबद्दलचा पालकांच्या मनामधला असलेला जिव्हाळा
हा वाढत जाईल आणि त्याच्यामुळे आपल्याला कामोठा आणि पर्यायाने पनवेलमध्ये एक मोठ्या प्रमाणात कुस्तीचा प्रसार झालेला आणि क्रीडा क्षेत्राबद्दल एक मोठ्या प्रमाणामध्ये जिव्हाळा निर्माण झालेला दिसू शकेल। ह्याच्यामध्ये नक्कीच सांगता माननीय श्री थापा आपले पैलवान यांचा एक मोठा असं योगदान आहेच आणि खरोखरच सांगता आज जेव्हा ते इथे येतील आणि त्यांचा खेळ बघून कामोठेकरांना आणि पनवेलकरांना यांना सर्वांनाच आनंद नक्कीच होणार आहे, याच्याबद्दल कोणती शंका नाही। चं योगदान हे आपल्या व्यक्तिमत्वावरती मोठ्या प्रमाणामध्ये असं असतं। आपलं व्यक्तिमत्व काय आहे हे क्रीडा क्षेत्रामध्ये आपलं किती आपलं त्याच्यामध्ये आपले जाणतात त्या इथे आपली हालचाल क्रीडा क्षेत्रामध्ये आहे याच्यानुसार आपलं व्यक्तिमत्व दिसून येतो। आपला व्यक्तिमत्व हा एक प्रसन्न तेजस्वी असं व्हावं असं जर आपल्याला वाटत असेल, येणारा जो स्पर्धात्मक काळ आहे या स्पर्धात्मक काळामध्ये आपल्याला जर टिकायचं आहे तर मग त्यासाठी आपला स्वतःच्या शारीरिक मेहनतीवरती शारीरिक कसरतीवरती आपण नेहमीच तिथे आपण काम करायला हवं। आपल्या समोर विकास घरजी यांचं सध्या उदाहरण अतिशय चांगलं आहे। ते स्वतः ज्या प्रकारे स्वतःच्या वरती मग समजा ते जितकी मेहनत घेत असतात त्यामुळे त्यांचं व्यक्तिमत्व इतकं चांगलं आहे आणि त्यामुळेच बोलतात की संधी ही एकदाच येत असते। मला तर वाटतंय की विकासजी सारखे जे तरुण आहेत त्यांना संधी ही वारंवार प्राप्त होत असते, तर संधी ही व्यक्तिमत्वानुसार असते। हे व्यक्तिमत्व हे आपल्याला क्रीडा क्षेत्रामध्ये आपण राहिलो तर आपल्याला भेटत असतं। क्रीडा क्षेत्रामुळे आपलं करिअर हे समृद्ध होऊ शकतं। क्रीडा क्षेत्राच्या मुळे आपलं आयुष्य आहे हे जास्तीत जास्त काळ हे सांगता आपलं समृद्ध राहीलच, चिर तरुण राहू शकतं असा मला विश्वास आहे। आणि त्यासाठीच क्रीडा क्षेत्रामध्ये या इथे नेहमीच माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्याद्वारे आम्ही काम करत असतो आणि युवकांनी सुद्धा क्रीडा क्षेत्राकडे त्यांचा ओढा ठेवावा आणि जे करावं ते मनापासून करावं, जिंकावं तर मनापासून जिंकावं आणि ह्याद्वारेच स्वतःला समृद्ध करून घ्यावं। क्रीडा क्षेत्रामध्ये आपण आपल्याला कोणत्याही प्रकारची आपल्याला आवश्यकता असेल तर रामशेठ ठाकूर समाज विकास मंडळ आहे आणि त्याचबरोबर या इथं सर्व विकास असेल, हॅपी सिंग असेल आणि सर्व तरुण सर्व या इथं व्यक्तिमत्व आहेत जे आपल्यासाठी काम करायला इथं नेहमीच तयार आहेत। आम्ही नेहमीच तयार असतो आपल्या सर्वांना क्रीडा क्षेत्रामध्ये कार्य करण्यासाठी, तिथे आपली कामगिरी इथे समजा दाखवण्यासाठी आम्ही आपल्याला आमंत्रित करत आहोत। माननीय निरंजन डावकरे साहेब यांनी गेल्या 10 वर्षांमध्ये ज्या प्रकारे सुंदर प्रकारे काम केलेलं आहे आमच्यासारख्या तरुणांना ते एक मोठ्या प्रमाणामध्ये हे त्यांचं आकर्षण आहे आणि त्यांचा आदर्श आहे खरोखर सांगता। आणि ह्या निवडणुकीला सुद्धा डावकरे साहेब हे उभे राहण्याची दाट शक्यता आहे। आम्ही आज त्यांना या इथे सुद्धा बोललेलं सुद्धा आहे, त्यांच्याकडून बरंचसं शिकत असतो। त्यांच्याकडून बऱ्याच वेळेला सांगता इथं संघटन क्षेत्रामध्ये संधी सुद्धा भेटत असते आणि नक्कीच सांगता त्यांच्या पावलावरती पाऊल टाकून आम्ही चालायचा प्रयत्न करत असतो आणि त्यांच्याशी स्वतःची तुलना करणं म्हणजे खरोखर सांगता हास्यास्पद होईल। आम्ही नक्कीच सांगता भेटलेली संधी आणि या संधीच्या द्वारे युवकांपर्यंत पोहोचण्याचा पदवीधर जे युवक आहेत आणि नागरिक आहेत त्यांचे प्रश्न हे सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो आणि डावकरे साहेबांनी ज्या प्रकारे स्वतःचं कार्यक्षेत्र हे मोठं केलेलं आहे तर आम्ही नेहमीच डावकरे साहेबांच्या पाठीशी राहणार आहोत आणि त्यांच्या सोबतीने माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर यांनी दिलेल्या सूचनेनुसार आम्ही नेहमीच काम करत राहणार आहोत। पहिला गुण घेतो आणि आपण बघतो पहिला पॉईंट जो घेईल त्याला गदेचा मान दिला जाईल। 2 मिनिटं पॉईंट हा गावाचा पाहिजे, पकडीचा पॉईंट आहे। मारुती मोऱ्याने सहकारी तालुक्यातली